विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, एम-फे आर-टी-ओ एक्झामसाठी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण की याच टॉपिकवरून रँक डिसाईड होणार आहे आपली. कारण की हा टॉपिक मेकॅनिकलचे विद्यार्थी तसेच ऑटोमोबाईलचे विद्यार्थी यांना सिलेबसमध्ये नसल्याने हा टॉपिक खूप डिफिकल्ट जातो. तसेच मटेरियलही कमी प्रमाणात आपल्याकडे आहे. तरी आपल्या विद्यार्थी मित्रांची या टॉपिकवर जास्तीत जास्त मार्क्स मिळावे याकरिता आपण ही MCQ सिरीज घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगवर आपण इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सवर रिव्हिजनसाठी आपण याआधी व्हिडिओ सिरीज अपलोड केली आहे. कृपया ती व्हिडिओ सिरीज आपण बघितली नाही तर बघा, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या MCQ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स क्विज ला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न घेतोय आपण. BJT इज म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर इज ॲक्टिव्ह डिव्हाइस ऑर पॅसिव्ह डिव्हाइस? सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय आहेत? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर इज ॲक्टिव्ह डिव्हाइस ऑर पॅसिव्ह डिव्हाइस? विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह डिव्हाइस आहे. आता सेकंड प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर इज स्मॉलर दॅन व्हॅक्यूम ट्यूब्स. अबोव स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स? विद्यार्थी मित्रांनो, सांगा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हा व्हॅक्यूम ट्यूबपेक्षा स्मॉलर असतो. हे स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्टेटमेंट ट्रू आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा क्वेश्चन घेऊयात. विच टर्मिनल इज हेविली डोप्ड इन बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर? विद्यार्थी मित्रांनो, आपण इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची व्हिडिओ सिरीज बघितली असेल तर आपणास माहीत असेल की BJTला टोटल 3 टर्मिनल असतात. एक टर्मिनल म्हणजे इमिटर टर्मिनल, त्यानंतर B म्हणजे बेस टर्मिनल आणि C म्हणजे कलेक्टर टर्मिनल. तर विच टर्मिनल इज हेविली डोप्ड? विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर लक्षात ठेवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए. काय आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए म्हणजे इमिटर टर्मिनल इज हेविली डोप्ड इन बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊयात. चौथा प्रश्न याच अनुषंगाने. विच टर्मिनल इज मॉडरेटली डोप्ड इन BJT? विच टर्मिनल इज मॉडरेटली डोप्ड इन BJT? विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की इमिटर टर्मिनल हा हेविली डोप्ड आहे, त्यामुळे तो ऑप्शन कट झाला. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, B ऑप्शन आणि C ऑप्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, मॉडरेटली डोप्ड याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन C, म्हणजे कलेक्टर टर्मिनल इज मॉडरेटली डोप्ड इन बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 5 घेतो विद्यार्थी मित्रांनो आपण. विच टर्मिनल इज लाईटली डोप्ड इन BJT? तर ई टर्मिनल हा हेविली डोप्ड आहे आणि कलेक्टर टर्मिनल इज मॉडरेटली डोप्ड, त्यामुळे याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजे बेस टर्मिनल हा लाईटली डोप्ड असतो BJTमध्ये. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घेऊयात. विच टर्मिनल ऑफ BJT हॅव्हिंग दी लाईट साईज? विच टर्मिनल ऑफ BJT हॅव्हिंग दी लाईट साईज? ऑप्शन ए इमिटर टर्मिनल, ऑप्शन बी बेस टर्मिनल आणि ऑप्शन सी कलेक्टर टर्मिनल. विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर लक्षात ठेवा. बेस टर्मिनल हॅव्हिंग दी लाईट साईज. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. विच टर्मिनल ऑफ BJT हॅव्हिंग दी मॉडरेट साईज? विच टर्मिनल ऑफ BJT हॅव्हिंग दी मॉडरेट साईज? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे इमिटर टर्मिनल ऑफ BJT हॅव्हिंग दी मॉडरेट साईज. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न तयार होऊ शकतो की विच टर्मिनल ऑफ BJT हॅव्हिंग दी लार्ज साईज? लार्ज साईज कोणत्या टर्मिनलची असते? तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो कलेक्टर टर्मिनल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7चं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. 8वा प्रश्न. इन एन पी एन ट्रान्झिस्टर EB जंक्शन म्हणजे इमिटर बेस जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस? सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? इन NPN ट्रान्झिस्टर EB जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस. विद्यार्थी मित्रांनो, योग्य आन्सर आहे याचं फॉरवर्ड बायस. आणि आपण व्हिडिओ सिरीजमध्ये डिस्कस केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. इन NPN ट्रान्झिस्टर EB जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस, बरोबर. आणि CB जंक्शन कशात असतं? रिव्हर्स बायसमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. इन NPN ट्रान्झिस्टर CB जंक्शन इज इन. सांगा योग्य आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस लक्षात ठेवा. त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न तयार झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. इन फॉरवर्ड बायस P कनेक्टेड टू.
सांगा, इन फॉरवर्ड बायस पी टर्मिनल ऑफ बॅटरी किंवा पी टर्मिनल ऑफ NPN ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड टू विच टर्मिनल ऑफ द बॅटरी. विद्यार्थी मित्रांनो, फॉरवर्ड बायसमध्ये पी हा कनेक्टेड असतो पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एन कनेक्टेड असतो निगेटिव्ह टर्मिनल. लक्षात ठेवा, हा याच्यावर पण क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन 11. इन रिव्हर्स बायस एन टर्मिनल कनेक्टेड टू. आता आपण वरच्या प्रश्नामध्ये बघितलं की इन फॉरवर्ड बायस पी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह आणि एन कनेक्टेड टू निगेटिव्ह. मग रिव्हर्स बायस जर करायचं असेल मला, तर एन टर्मिनल शुड बी कनेक्टेड टू, काय आन्सर येईल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए, पॉझिटिव्ह टर्मिनल. बरोबर. त्यानंतर पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. इमिटर करंट इज इक्वल टू कलेक्टर करंट. इमिटर करंट इज इक्वल टू कलेक्टर करंट. विद्यार्थी मित्रांनो, ही कंडिशन कुठे तयार होतं आहे? PNP ट्रान्झिस्टरमध्ये की NPN ट्रान्झिस्टरमध्ये? सांगा विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर. इमिटर करंट इक्वल टू कलेक्टर करंट. विद्यार्थी मित्रांनो, ही कंडिशन कुठे तयार होतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे NPN ट्रान्झिस्टरमध्ये इमिटर करंट हा कलेक्टर करंटच्या बरोबर असतो. त्यानंतर इमिटर करंट इज इक्वल टू बेस करंट. विद्यार्थी मित्रांनो, ही कंडिशन कुठे तयार होते? जर इमिटर करंट इक्वल टू कलेक्टर करंट NPNमध्ये होतो, तर इमिटर करंट इक्वल टू बेस करंट विद्यार्थी मित्रांनो, ही कंडिशन PNP ट्रान्झिस्टरमध्ये तयार होते. त्यामुळे ऑप्शन ए हा योग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो वळूयात आपण. इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन आउटपुट पॅरामीटर आर. इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन आउटपुट पॅरामीटर आर. जर मी कॉमन इमिटर कन्फिगरेशन घेतलं विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत असेल की इमिटर हा कॉमन असतो, बरोबर. त्यानंतर बेस आणि कलेक्टर हे दोन इनपुट आणि आउटपुटला असतात. तर आउटपुट पॅरामीटर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात ठेवा, आउटपुट पॅरामीटर असतो व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर आणि कलेक्टर करंट. ही दोन्हीही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे आउटपुट पॅरामीटर कोणते विद्यार्थी मित्रांनो? इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन VCE आणि IC हे दोन्हीही ऑप्शन बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे वळूयात आता. इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन इनपुट पॅरामीटर आर. जर मी कॉमन इनपुट कन्फिगरेशन घेतलं विद्यार्थी मित्रांनो, तर इनपुट पॅरामीटर काय असणार आहे? म्हणजे व्होल्टेज अक्रॉस बेस अँड इमिटर का IB म्हणजे बेस करंट, किंवा दोन्ही ऑप्शन बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन इनपुट पॅरामीटर आर व्होल्टेज अक्रॉस बेस अँड इमिटर अँड IB. ऑप्शन बी. विद्यार्थी मित्रांनो, कॉमन इमिटर कन्फिगरेशनमध्ये लक्षात ठेवा, इनपुट पॅरामीटर आर व्होल्टेज अक्रॉस बेस अँड इमिटर अँड IB. याचं आन्सर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी पाहिजे. ऑप्शन सी हे चुकलेलं आहे, ऑप्शन सी पाहिजे. इन सी म्हणजे कॉमन इमिटर कन्फिगरेशन इनपुट करंट इज. इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन इनपुट करंट कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो? कॉमन इमिटर कन्फिगरेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे बेस करंट हा इनपुट असतो कॉमन इमिटर कन्फिगरेशनसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. इन CB म्हणजे इन कॉमन बेस कन्फिगरेशन इनपुट करंट इज. इमिटर करंट असतो, बेस करंट असतो की कलेक्टर करंट असतो? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे इमिटर करंट हा इनपुट असतो कॉमन बेस कन्फिगरेशनसाठी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊयात. इन कॉमन कलेक्टर कन्फिगरेशन इनपुट करंट इज. विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉमन इमिटर बघितला, कॉमन बेस बघितला, त्यानंतर कॉमन कलेक्टर. विद्यार्थी मित्रांनो, इन कॉमन कलेक्टर कन्फिगरेशन इनपुट करंट काय असतो सांगा विद्यार्थी मित्रांनो? इमिटर करंट, बेस करंट की कलेक्टर करंट? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे इमिटर करंट हा इनपुट पॅरामीटर असतो CCसाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. इन कॉमन इमिटर कन्फिगरेशन आउटपुट करंट.
आउटपुट करंट काय असतो विद्यार्थी मित्रांनो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये. इनपुट करंट कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो बेस करंट, याआधी आपण बघितला. त्यानंतर आउटपुट करंट कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो, मग याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे कलेक्टर करंट हा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनसाठी आउटपुट करंट असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो, इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन आउटपुट करंट काय असतो. इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन आउटपुट करंट काय असतो. इनपुट करंट काय विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं याआधी की इमिटर करंट हा इनपुट करंट असतो कॉमन बेससाठी. मग आउटपुट करंट कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे कलेक्टर करंट हा आउटपुट करंट असतो कॉमन बेस कॉन्फिगरेशनसाठी. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. इन कॉमन कलेक्टर, आता कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन घेतो विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आउटपुट करंट काय असणार आहे. इनपुट करंट काय असतो विद्यार्थी मित्रांनो सांगा. इनपुट करंट काय असतो इमिटर करंट. मग इन कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन आउटपुट करंट इज ऑप्शन सी, म्हणजे इमिटर करंट हा आउटपुट करंट असतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि इनपुट कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो कॉमन कलेक्टरसाठी बेस करंट हा इनपुट पॅरामीटर असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22कडे बोलूयात विद्यार्थी मित्रांनो. ॲट रूम टेम्परेचर इंट्रिन्सिक सिलिकॉन क्रिस्टल ॲक्ट ॲज इन्सुलेटर, कंडक्टर और सेमीकंडक्टर. ॲट रूम टेम्परेचर इंट्रिन्सिक सिलिकॉन क्रिस्टल ॲक्ट ॲज, सांगा विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर काय याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे ॲट रूम टेम्परेचर इंट्रिन्सिक सिलिकॉन क्रिस्टल ॲक्ट ॲज इन्सुलेटर. विद्यार्थी मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन क्रमांक 23. वेन पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी कनेक्टेड टू ॲनोड ऑफ द डायोड नोन एज. विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू ॲनोड ऑफ डायोड, बरोबर. तर ही कंडिशन कशात होते, फॉरवर्ड बायस की रिव्हर्स बायस. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, फॉरवर्ड बायस. म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी आपण ॲनोडला जोडतो डायोडच्या, तर तिथे फॉरवर्ड बायस तयार होतो. इन पी एन जंक्शन द फॉरवर्ड बायस विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर. जर पी एन जंक्शनमध्ये आपण फॉरवर्ड बायसिंग केलं तर विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए इन्क्रीजेस, ऑप्शन बी डिक्रीजेस. विद्यार्थी मित्रांनो याचं आन्सर लक्षात ठेवा ऑप्शन बी, म्हणजे इन पी एन जंक्शन विथ फॉरवर्ड बायस विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर डिक्रीजेस. त्यानंतर पुढचा घेऊयात विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 25. झेनर व्होल्टेज हायर दॅन 8 व्होल्ट ऑब्झर्व इन, म्हणजे झेनर व्होल्टेजमध्ये आपण 8 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज जर यूज केलं तर कशात ही कंडिशन ऑब्झर्व होते, ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन और झेनर ब्रेकडाऊन. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन. झेनर व्होल्टेज हायर दॅन 8 व्होल्ट ऑब्झर्व इन ऑप्शन ए, ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊयात आता. शार्प व्हाय कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्व इन विच ब्रेकडाऊन. झेनर ब्रेकडाऊन, ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन. शार्प व्हाय कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्व इन विच ब्रेकडाऊन, झेनर और ॲव्हलॅन्ची. विद्यार्थी मित्रांनो याचं आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे झेनरमध्ये आपल्याला शार्प व्हाय कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्व होतात झेनर ब्रेकडाऊनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न घेऊयात. क्वेश्चन नंबर 27. इन झेनर ब्रेकडाऊन व्होल्टेज डॅश डॅश विथ इन्क्रीज इन दी जंक्शन टेम्परेचर. जर जंक्शन टेम्परेचर जर वाढवलं मी तर ब्रेकडाऊन व्होल्टेज काय होतं, इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं, ऑप्शन ए और ऑप्शन बी. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे मी जर जंक्शन टेम्परेचर जर वाढवलं तर ब्रेकडाऊन व्होल्टेज डिक्रीज होतं, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28 घेऊयात आपण. इन ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन व्होल्टेज डॅश डॅश विथ दी इन्क्रीज इन दी जंक्शन टेम्परेचर. इन ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन व्होल्टेज डॅश डॅश विथ इन्क्रीज इन दी जंक्शन टेम्परेचर. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. जसं झेनर ब्रेकडाऊनमध्ये डिक्रीज होतो ब्रेकडाऊन व्होल्टेज, तसं ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊनमध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज
इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन दी जंक्शन टेम्परेचर. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घेऊयात आपण. क्वेश्चन क्रमांक 29. झेनर डायोड नॉर्मली कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस. विद्यार्थी मित्रांनो सांगा. सोपा प्रश्न आहे. झेनर डायोड नॉर्मली कनेक्टेड इन ऑप्शन ए फॉरवर्ड बायस, ऑप्शन बी रिव्हर्स बायस. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी रिव्हर्स बायस. झेनर डायोड नॉर्मली कनेक्टेड इन दी रिव्हर्स बायस. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 30. पुढचा प्रश्न घेण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ज्ञानवंदना एज्युकेटर टीम आपणासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच आपली इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची क्विजची प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण ही क्वेश्चन सिरीज घेऊन आलो आहोत. कृपया तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असतील तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घेऊयात. LED ऑपरेट्स इन फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस. LED ऑपरेट्स इन फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए LED ऑपरेट्स इन फॉरवर्ड बायस. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊयात. LED लाईट इमिटिंग डायोड इज हेवीली डोप्ड और लाईटली डोप्ड. ऑप्शन ए हेवीली डोप्ड और ऑप्शन बी लाईटली डोप्ड. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए LED इज हेवीली डोप्ड. लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 32 नंबरचा क्वेश्चन घेतो आहेत आपण आता. विच मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस इन्फ्रारेड LED. विच मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस इन्फ्रारेड लाईट इमिटिंग डायोड. पहिला ऑप्शन आहे गॅलियम आर्सेनाइड, ऑप्शन बी गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड, त्यानंतर ऑप्शन सी गॅलियम फॉस्फाईड. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए गॅलियम आर्सेनाइड इज यूज्ड टू प्रोड्यूस दी इन्फ्रारेड लाईट इमिटिंग डायोड. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 33. विच मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस रेड येलो लाईट इन LED. सेम ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन ए गॅलियम आर्सेनाइड, त्यानंतर ऑप्शन बी गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड आणि ऑप्शन सी गॅलियम फॉस्फाईड. विद्यार्थी मित्रांनो, गॅलियम आर्सेनाइड आपण ऑलरेडी इन्फ्रारेडमध्ये वापरतो. तर ऑप्शन बी की ऑप्शन सी. याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी. म्हणजे गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड इज मटेरियल यूज टू प्रोड्यूस दी रेड किंवा येलो लाईट इन दी LED. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 34. विच मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस रेड ग्रीन लाईट इन LED. सेम ऑप्शन आहे. ऑप्शन ए गॅलियम आर्सेनाइड, ऑप्शन बी गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड, ऑप्शन सी गॅलियम फॉस्फाईड. हे दोन्ही यूज झालेत, त्यामुळे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी गॅलियम फॉस्फाईड इज अ मटेरियल यूज टू प्रोड्यूस रेड ग्रीन LED. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 35. ॲड्रेस बस इन मायक्रोप्रोसेसर आर युनिडायरेक्शनल. ॲड्रेस बस इन मायक्रोप्रोसेसर आर युनिडायरेक्शनल आणि डेटा बस आर बायडायरेक्शनल. दोन स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो. वरचे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, बोथ आर फॉल्स आहेत, किंवा फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे आणि ऑप्शन डी आहे ओन्ली सेकंड इज ट्रू. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. म्हणजे ॲड्रेस बस इन मायक्रो प्रोसेसर इज युनिडायरेक्शनल आणि डेटा बस इज बायडायरेक्शनल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. विच ऑफ फॉलोइंग हार्डवेअर इंटरप्ट. म्हणजे खालीलपैकी कोणता हा हार्डवेअर इंटरप्ट आहे. ऑप्शन ए आहे विद्यार्थी मित्रांनो INTR, त्यानंतर ऑप्शन बी आहे RST 7.5, त्यानंतर ऑप्शन सी आहे RST 6.5, त्यानंतर ऑप्शन डी आहे RST 5.5, ऑप्शन ई आहे ट्रॅप आणि ऑप्शन एफ आहे ऑल दी अबव. विद्यार्थी मित्रांनो सांगा, तर विच ऑफ द फॉलोइंग इज हार्डवेअर इंटरप्ट. INTR, RST 7.5, RST 6.5, RST 5.5 और ट्रॅप किंवा ऑल दी अबव. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑल दी अबव. म्हणजे INTR, RST 7.5, RST 6.5, त्यानंतर RST 5.5, ट्रॅप ऑल आर दी हार्डवेअर इंटरप्ट. लक्षात ठेवा, ऑल आर दी हार्डवेअर इंटरप्ट. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन घेतो विद्यार्थी मित्रांनो. टोटल सॉफ्टवेअर इंटरप्ट्स आर ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10 और ऑप्शन डी 12. टोटल सॉफ्टवेअर इंटरप्ट किती असते विद्यार्थी मित्रांनो. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी. म्हणजे
टोटल 8 सॉफ्टवेअर इंटरप्ट असतात मायक्रोप्रोसेसरमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 38. दीज आर इग्नोर्ड बाय मायक्रोप्रोसेसर. दीज आर इग्नोर्ड बाय मायक्रोप्रोसेसर. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेटमेंट 1 लक्षात ठेवा. दीज आर इग्नोर्ड बाय मायक्रोप्रोसेसर. ऑप्शन स्टेटमेंट 2 आहे आयदर एज ऑर लेव्हल ट्रिगर्ड. ऑप्शन 3 आहे INTR RST 7.5, त्यानंतर RST 6.5, RST 5.5 आर एक्झाम्पल ऑफ. विद्यार्थी मित्रांनो, योग्य आन्सर काय आहे? मास्केबल इंटरप्ट, नॉन मास्केबल इंटरप्ट. कोणते 2 इंटरप्टपैकी कोणता इग्नोर केला जातो मायक्रोप्रोसेसरकडून, आणि हा आयदर एज आणि लेव्हल ट्रिगर्ड आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे मास्केबल इंटरप्ट आर इग्नोर्ड बाय मायक्रोप्रोसेसर. दीज आर आयदर एज ऑर लेव्हल ट्रिगर्ड. त्यानंतर INTR RST 7.5, RST 6.5, RST 5.5 आर द एक्झाम्पल ऑफ ऑप्शन ए मास्केबल इंटरप्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39 घेतो विद्यार्थी मित्रांनो. दीज कॅनॉट इग्नोर्ड ऑर डिसेबल्ड बाय मायक्रोप्रोसेसर. दीज कॅनॉट बी इग्नोर्ड ऑर डिसेबल्ड बाय मायक्रोप्रोसेसर. आणि स्टेटमेंट 2 विद्यार्थी मित्रांनो, बोथ एज ऑर लेव्हल ट्रिगर्ड. आणि स्टेटमेंट 3 आहे ट्रॅप इज ए एक्झाम्पल. याचं योग्य आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? मास्केबल की नॉन मास्केबल? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, नॉन मास्केबल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 घेतो विद्यार्थी मित्रांनो. इन मायक्रोप्रोसेसर हायेस्ट प्रायोरिटी इंटरप्ट इज ट्रॅप अँड लिस्ट प्रायोरिटी इज TAR 4.5. बोथ दी स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. बोथ दी स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन मागील RTO AMVमध्ये म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट फक्त विचारलं होतं. हायेस्ट प्रायोरिटी खालीलपैकी कशात असते? तर लक्षात ठेवा, ट्रॅपमध्ये असते. कुठे असते विद्यार्थी मित्रांनो? ट्रॅप. आणि लिस्ट प्रायोरिटी इज ऑब्झर्ड इन दी 4.5. कशात ऑब्झर्व होते विद्यार्थी मित्रांनो? 4.5 RST 4.5मध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41 घेतो विद्यार्थी मित्रांनो. 8085 हॅज अ फॉलोइंग स्पेशल पर्पज रजिस्टर. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए आहे ॲक्युम्युलेटर, ऑप्शन बी आहे फ्लॅग रजिस्टर, ऑप्शन सी आहे बोथ. विद्यार्थी मित्रांनो, 8085 हॅज दी फॉलोइंग स्पेशल पर्पज रजिस्टर. ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? योग्य सांगा. ऑप्शन ए ॲक्युम्युलेटर, ऑप्शन बी फ्लॅग रजिस्टर, ऑप्शन सी बोथ. याचं योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो बोथ. म्हणजे 8085मध्ये ॲक्युम्युलेटर अँड फ्लॅग रजिस्टर बोथ आर दी स्पेशल पर्पज रजिस्टर, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42 घेतो विद्यार्थी मित्रांनो. 8085 मायक्रोप्रोसेसर हॅज 6 जनरल पर्पज रजिस्टर. त्यानंतर एक्झाम्पल दिलं आहे BCDEH अँड L आर दी 6 पर्पज रजिस्टर और ऑप्शन सी बोथ. म्हणजे 8085साठी योग्य आन्सर कोणतं विद्यार्थी मित्रांनो? याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी बोथ. म्हणजे 8085 मायक्रोप्रोसेसर हॅज 6 जनरल पर्पज रजिस्टर. त्यानंतर ती कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? BCDEH अँड L हे योग्य आन्सर आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 बघतो विद्यार्थी मित्रांनो आपण. मायक्रोप्रोसेसर 8085 हॅज फॉलोइंग 16 बिट मेमरी रजिस्टर. ऑप्शन ए स्टॅक पॉइंटर, ऑप्शन बी मायक्रो पॉइंटर, ऑप्शन सी बोथ. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर सांगा. मायक्रोप्रोसेसर 8085 हॅज फॉलोइंग 16 बिट मेमरी रजिस्टर. ऑप्शन ए इज करेक्ट, ऑप्शन बी इज करेक्ट और ऑप्शन सी इज करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी बोथ. म्हणजे स्टॅक पॉइंटर आणि मायक्रो पॉइंटर बोथ आर 16 बिट मेमरी रजिस्टर 8085मध्ये, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 44. स्टॅक पॉइंटर युज्ड इन 8085 इज LIFO म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक? ऑप्शन ए ट्रू ऑर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए ट्रू. म्हणजे स्टॅक पॉइंटर इज युज्ड इन 8085 ॲज LIFO म्हणजे लास्ट इन फर्स्ट 5, लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 45. FPGA स्टँड्स फॉर फील्ड प्रोग्रॅमेबल गेट अरे और फॉल्स प्रोग्रॅमेबल गेट असेंब्ली. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर सांगा. FPGA स्टँड्स फॉर फील्ड प्रोग्रॅमेबल गेट अरे. त्यानंतर ऑप्शन बी फॉल्स प्रोग्रॅमेबल गेट
असेंब्ली. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, फील्ड प्रोग्रॅमेबल गेट अरे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात. 8085 हॅज 40 इनपुट पिन, ऑप्शन बी 27 आउटपुट पिन्स, ऑप्शन सी बोथ आर ट्रू. मायक्रोप्रोसेसर 8085 हॅज 40 इनपुट पिन्स, 27 आउटपुट पिन्स, बोथ आर ट्रू. विद्यार्थी मित्रांनो आपण मायक्रोप्रोसेसरचा स्टडी केला असेल किंवा पाठीमागील व्हिडिओ सिरीज बघितली असेल तर ही क्वेश्चन आपणास योग्य पद्धतीने देता येतील. तर 8085 हॅज ऑप्शन सी इज ट्रू, म्हणजे मायक्रोप्रोसेसर 8085 हॅज 40 इनपुट पिन आणि 27 आउटपुट पिन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात. एंड ऑफ प्रोग्राम ऑपकोड इज. एंड ऑफ प्रोग्राम ऑपकोड म्हणजे खालील दोनपैकी ऑपकोड कोणता आहे एंड ऑफ प्रोग्रामचा? ऑप्शन ए HLT, ऑप्शन बी SIM सेट इंटरप्ट मास्क और ऑप्शन सी बोथ. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे HLT. एंड ऑफ प्रोग्राम हा HLT ऑपकोडने आपण डिनोट करतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 48. अरेंज दी फॉलोइंग इन दी असेंडिंग ऑर्डर. खालील जे आहेत त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. ऑप्शन ए आहे फेच, त्यानंतर ऑप्शन 2 आहे डिकोड, त्यानंतर ऑप्शन 3 आहे रीड इफेक्टिव्ह ॲड्रेस आणि ऑप्शन 4 आहे एक्झिक्यूट. विद्यार्थी मित्रांनो याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. म्हणजे सुरुवात पहिल्यांदा काय होतं? फेच, त्यानंतर डिकोड, रीड इफेक्टिव्ह ॲड्रेस आणि एक्झिक्यूट. याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी. म्हणजे आपण ज्या सिक्वेन्समध्ये दिले आहेत त्याच सिक्वेन्समध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये असतं. म्हणजे सुरुवातीला फेच प्रोसेस होते, त्यानंतर डिकोड होते, त्यानंतर रीड इफेक्टिव्ह ॲड्रेस होतो आणि त्यानंतर ऑप्शन 4 म्हणजे एक्झिक्यूट. त्यानंतर क्वेश्चन 49 विद्यार्थी मित्रांनो 2 स्टेटमेंट दिले विद्यार्थी मित्रांनो. स्टेटमेंट 1 आहे SCR इज सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, म्हणजे SCRचा फुल फॉर्म हा सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आहे. आणि स्टेटमेंट 2 आहे ट्रेड नेम गिव्हन बाय जनरल इलेक्ट्रिक मोटर. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो हे 2 स्टेटमेंटपैकी स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे? ऑप्शन फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे, ऑप्शन सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे, और बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे बोथ स्टेटमेंट आर ट्रू. SCR इज सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आणि ट्रेड नेम गिव्हन बाय जनरल इलेक्ट्रिक मोटर, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन क्रमांक 50. SCR इज म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर बरोबर इज 3 टर्मिनल डिव्हाइस. ऑप्शन बी 4 लेयर सेमीकंडक्टर डिव्हाइस, ऑप्शन सी बोथ. विद्यार्थी मित्रांनो सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर योग्य आन्सर सांगा विद्यार्थी मित्रांनो. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर इज अ 3 टर्मिनल 4 लेयर सेमीकंडक्टर डिव्हाइस बरोबर. आणि ट्रेंड नेम गिव्हन बाय दी जनरल इलेक्ट्रिक मोटर विच अबो स्टेटमेंट इज ट्रू. विद्यार्थी मित्रांनो ही MCQ सिरीज आपण 2दा किंवा 3 वेळेस जर रिपिटेटिव्ह बघितली तर हे क्वेश्चन आपल्या डायरेक्ट लक्षात राहतील. किंवा तुम्ही जर व्हिडिओ सिरीज बघितली असेल आणि त्यानंतर सॉल्व केले तर अजून तुमच्या लक्षात राहतील. त्यामुळे कृपया आधी व्हिडिओ सिरीज बघा, त्यानंतर ही MCQ सिरीज बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमची जर प्रयत्न आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा. क्वेश्चन नंबर 51 घेतो विद्यार्थी मित्रांनो. करेक्ट सिक्वेन्स ऑफ ब्लॉक डायग्राम. फर्स्ट ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, रेग्युलेटर, फिल्टर आणि लोड. विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य क्रम लावा. ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, रेग्युलेटर, फिल्टर आणि लोड. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे 1 2 4 3 5. म्हणजे कशा पद्धतीने असेल विद्यार्थी मित्रांनो? हे सुरुवात पहिल्यांदा असतो ट्रान्सफॉर्मर. काय असतो विद्यार्थी मित्रांनो? सुरुवात पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर रेक्टिफायर, त्यानंतर असतो फिल्टर, त्यानंतर रेग्युलेटर आणि लोड. विद्यार्थी मित्रांनो हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. सुरुवात पहिल्यांदा असतं ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर रेक्टिफायर, त्यानंतर फिल्टर, त्यानंतर रेग्युलेटर आणि सर्वात शेवटी असतो लोड. विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊयातो आहे आपण. ॲप्लिकेशन ऑफ झेनर डायोड आर. खालीलपैकी कोणते हे ॲप्लिकेशन आहे झेनर डायोडचे? विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर सांगायचं. ऑप्शन ए दिला आहे व्होल्टेज रेग्युलेटर, ऑप्शन बी दिला आहे प्रोटेक्शन सर्किट, ऑप्शन सी आहे वेव्ह शेपिंग सर्किट, ऑप्शन डी आहे व्होल्टेज क्लिपिंग सर्किट आणि ऑप्शन ई आहे ऑल द अबव. विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ई ऑल द अबव. म्हणजे झेनर डायोडचे ॲप्लिकेशन आहेत व्होल्टेज रेग्युलेटर, त्यानंतर प्रोटेक्शन सर्किट, त्यानंतर वेव्ह शेपिंग सर्किट, त्यानंतर ऑप्शन डी व्होल्टेज क्लिपिंग सर्किट आणि ऑप्शन ई ऑल द अबव.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 53 बघूयात विद्यार्थी मित्रांनो. SCR सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर ॲप्लिकेशन आर. कोणकोणते ॲप्लिकेशन विद्यार्थी मित्रांनो? यूज्ड फॉर पॉवर कंट्रोल, स्टॅटिक कॉन्ट्रॅक्टर, स्पीड कंट्रोल ऑफ DC शंट मोटर, ओव्हरनाईट डिटेक्टर, SCR ॲज क्रॉबार आणि ऑप्शन शेवटचा आहे ऑल द अबव. विद्यार्थी मित्रांनो, SCRचे ॲप्लिकेशन काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? याचा ऑप्शन आहे ऑप्शन EF म्हणजे ऑल द अबव. विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त ऑप्शन 4 घेऊन फक्त 3 घेऊन खाली ऑल द अबव म्हणू शकत होतो, परंतु बाकीचेही ऑप्शन आपल्याला लक्षात राहावेत याकरता मी सगळे घेतलेत. बरोबर, आपली रिव्हिजनही होईल आणि याच्यावरून क्वेश्चनही आपण तयार केलं विद्यार्थी मित्रांनो. तर SCR ॲप्लिकेशन आर यूज फॉर पॉवर कंट्रोल, स्टॅटिक कॉन्ट्रॅक्टर, स्पीड कंट्रोल ऑफ DC शंट मोटर, ओव्हरनाईट डिटेक्टर, SCR ॲज अ क्रॉबार आणि ऑल द अबव. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व ॲप्लिकेशन आहे SCRचे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 54कडे जातो विद्यार्थी मित्रांनो. JFET इज व्होल्टेज सेन्सिटिव्ह डिव्हाइस और करंट सेन्सिटिव्ह डिव्हाइस. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजे JFET इज अ व्होल्टेज सेन्सिटिव्ह डिव्हाइस, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घेतो आहे आपण. क्वेश्चन नंबर 55. झेनर डायोड वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ झेनर इफेक्ट, ॲव्हलॅन्चे इफेक्ट और ऑप्शन सी बोथ. विद्यार्थी मित्रांनो, हा जर कोणाचा अभ्यास नसेल तर हा आपण ट्रिकी क्वेश्चन म्हणू शकतो. आता बरेच विद्यार्थी याचं योग्य आन्सर देतील ऑप्शन ए, झेनर डायोड दिसतोय तर झेनर इफेक्टवर वर्क करतो. तर असं नाहीत विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्हीही इफेक्ट आपल्याला झेनर डायोडमध्ये दिसायला भेटतात, म्हणजे झेनर ब्रेकडाऊन आणि ॲव्हलॅन्चे ब्रेकडाऊन. त्याच्यामुळे याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, झेनर डायोड वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ झेनर इफेक्ट अँड ॲव्हलॅन्चे इफेक्ट. त्यानंतर पुढील क्वेश्चनकडे जातो आहे आपण. FET फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर इज ऑलरेडी मी सांगितलं. FET इज फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ऑप्शन ए फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, ऑप्शन बी 3 टर्मिनल डिव्हाइस, ऑप्शन सी युनिपोलर डिव्हाइस, ऑप्शन डी यूज्ड फॉर ॲम्प्लिफिकेशन ऑफ वीक सिग्नल, ऑप्शन ई टर्मिनल्स आर गेट ड्रेन सोर्स. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन एफ म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FET इज फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तसेच हा 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. त्यानंतर हा युनिपोलर आहे. त्यानंतर यूज फॉर ॲम्प्लिफिकेशन ऑफ वीक सिग्नल. आणि याचे कोणते 3 टर्मिनल दिसायला भेटते विद्यार्थी मित्रांनो FETमध्ये? गेट, ड्रेन आणि सोर्स, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 57. विच बिलो स्टेटमेंट इज ट्रू फॉर FET टर्मिनल? सोर्स मेजॉरिटी चार्ज एंटर. त्यानंतर गेट कंट्रोल चॅनल कंडक्टिव्हिटी. त्यानंतर ऑप्शन सी ड्रेन मेजॉरिटी कॅरियर्स लीव्ज. डी म्हणजे अबोव ABC स्टेटमेंट ट्रू आहे आणि शेवटचा ऑल आर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजे सर्व बरोबर आहे. म्हणजे सोर्स टर्मिनलमधून मेजॉरिटी चार्ज एंटर्स करतात. गेट टर्मिनल हा कंट्रोल चॅनल कंडक्टिव्हिटी आणि ऑप्शन सी ड्रेन मेजॉरिटी कॅरियर्स लीव. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जातो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 58. फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर इन नॉर्मल कंडिशन. म्हणजे ट्रान्झिस्टरचं नॉर्मल वर्किंग करण्यासाठी EB जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस, CB इज इन रिव्हर्स बायस और ऑप्शन सी बोथ आर ट्रू. याच्यावरून आपण क्वेश्चन ऑप्शन डी पण तयार करू शकतो, बोथ आर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजे इन प्रॉपर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर नॉर्मल कंडिशनमध्ये EB जंक्शन हा फॉरवर्ड बायसमध्ये असतो, CB जंक्शन हा रिव्हर्स बायसमध्ये असतो, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व क्वेश्चन आमच्या ज्ञानवंदना एज्युकेटर टीमने फ्रेम केले आहेत. त्यामुळे आमचे एफर्ट्स जर तुम्हाला आवडले तर कृपया व्हिडिओ लाईक करा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 59कडे आपण जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. इनपुट इम्पिडन्स ऑफ FET आर व्हेरी लार्ज, व्हेरी स्मॉल और बोथ. विद्यार्थी मित्रांनो, इनपुट इम्पिडन्स ऑफ FET आर या दोघांपैकी एकच ऑप्शन असणार विद्यार्थी मित्रांनो. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजे इनपुट इम्पिडन्स ऑफ FET आर व्हेरी लार्ज. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, इनपुट इम्पिडन्स ऑफ FET आर व्हेरी लार्ज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 60 विद्यार्थी मित्रांनो आपणास बघायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प चेंज विथ द टेम्परेचर ओनली, डज नॉट चेंज विथ द टेम्परेचर. याचं योग्य आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प डज नॉट चेंज विथ द टेम्परेचर. लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प डज नॉट चेंज विथ द टेम्परेचर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 61कडे जातो विद्यार्थी मित्रांनो. कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर मेनली यूज ॲज बफर
कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर मेनली यूज ॲज अ बफर. विद्यार्थी मित्रांनो, हे स्टेटमेंट ट्रू आहे और फॉल्स? याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए ट्रू. म्हणजे कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर यूज्ड ॲज बफर हे स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 62 कुठं जातं विद्यार्थी मित्रांनो? विच कन्फिगरेशन हॅज हायेस्ट आउटपुट इम्पिडन्स? म्हणजे हायेस्ट आउटपुट इम्पिडन्स कशात बघायला भेटतं? कॉमन बेस कन्फिगरेशनमध्ये, कॉमन इमिटर कन्फिगरेशनमध्ये, कॉमन कलेक्टरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजे कॉमन बेस कन्फिगरेशन हॅज दी हायेस्ट आउटपुट इम्पिडन्स. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन क्रमांक 63. विच ऑफ ट्रान्झिस्टर कनेक्शन हॅज दी हायेस्ट पॉवर गेन? म्हणजे कॉमन बेस, कॉमन कलेक्टर, कॉमन इमिटर. सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे? याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी. म्हणजे कॉमन इमिटर टर्मिनल ऑफ ट्रान्झिस्टर हॅज हायेस्ट पॉवर गेन. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर घेतो विद्यार्थी मित्र आपण 64. ॲज अ टेम्परेचर ऑफ ट्रान्झिस्टर गोज अप, बेस इमिटर रेजिस्टन्स. जर टेम्परेचर ट्रान्झिस्टरचं जर वाढलं तर बेस इमिटर रेजिस्टन्स काय होतं? डिक्रीज होतो की इन्क्रीज होतो? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजे ॲज अ टेम्परेचर ऑफ ट्रान्झिस्टर गोज अप, बेस इमिटर रेजिस्टन्स विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन ए डिक्रीजेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स यावर MCQ सिरीज घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढेही खूप सारे MCQ आहेत. पुढील MCQ व्हिडिओ घेऊन यावा किंवा नाही याकरिता कृपया आपण खाली कमेंट करा. तसेच आपण ह्या व्हिडिओचं टार्गेट विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 30 लाईक हे टार्गेट ठेवतो विद्यार्थी मित्रांनो आपण. म्हणजे कमीत कमी 30 लाईक्स आले असेल तर आपण समजूयात की आमचे एफर्ट्स सक्सेसफुल झाले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील सिरीज म्हणजे पुढील MCQ सिरीज घेऊन यावी किंवा नाही याकरिता कृपया खाली कमेंट करा. तसेच पाठीमागीलही आपण रिव्हिजन सिरीज घेऊन आलो होतो. सुरुवातीला मटेरियल सायन्सची रिव्हिजन सिरीज घेऊन आलो होतो. त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सवर आपण रिव्हिजन सिरीज आणली होती विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरही आपण रिव्हिजन सिरीज घेऊन आलो होतो विद्यार्थी मित्रांनो. त्या सर्व सिरीजची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो. कृपया ते व्हिडिओ बघा जेणेकरून आपला एक्झामचं प्रिपरेशन होण्यासाठी हेल्प होईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया खाली कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओचं आपण टार्गेट ठेवलं आहे 30 लाईक्स. तरी कृपया जास्तीत जास्त लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आणि पुढच्या सेकंड व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ऑनवर्ड्स म्हणजे 65च्या पुढचे MCQ आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहेत. थँक्यू.